रहे हैं माँ का दिल। अभी फोन उठाओ, अपनी माँ को कॉल करो, या अगर वो पास में है तो बस एक छप्पी दे दो। अगर आप अपनी माँ के लिए कोई खास गाना डेडिकेट करना चाहते हैं तो हमें एसएमएस कीजिए। सुनते रहिए रेडियो मिर्ची, क्योंकि आज हर धड़कन कहेगी मम्मी यू आर द बेस्ट। अगला गाना उन सभी प्यारी माओ के नाम। मैं हूँ आपका दोस्त आदित्य और सुनते रहिए रेडियो मिर्ची। सगळे श्रोत्यांना मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा। आज हम सेलिब्रेट करेंगे माँ का दिन। तेव्हा मी तुम्हाला विचारणार आहे दोन प्रश्न आणि या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्याला मिर्ची रेडिओ देईल एक मस्तपैकी गिफ्ट। तर तयार रहा। माझा प्रश्न नंबर 1, आई म्हणजे काय? आणि दुसरा प्रश्न आहे, आपल्या आईला आपण कसं ओळखायचं? या प्रश्नाची फटाफट उत्तरे द्या। टाइप करा आई, मोठा स्पेस द्या आणि 5 to 5 वर त्वरित सेंड करा। हॅव अ मदर्स डे विथ अ नाईस डे। तोपर्यंत आपण ऐका रेडिओ मिर्ची। ए मिर्ची, अरे सुरू झाली का तुझी कटकट? सकाळपासून जी टपरी चालू आहे, हे थोबड जर खापराचं असलं असतं ना, कधीचे तुकडे तुकडे झाले असते। गप तू गप। एकतर तो टाकला तरी उठवतोय, नाहीतर तू तरी कसंही करून झोपून घेऊ नका आम्हाला। अरे नंद्या, आज क्या है मालूम है? क्या है? रोज कैसे दे रहा? अरे आज मदर्स डे। शपथ, अभी सुना मैंने। तुला ऐकायचं का? एक से एक गाणे ऐक के ऊपर। एक उघडा तुझी बत्ती पेटू नको बरं का। आपल्याला काय घेणं देणं रे त्या डेचं? अरे आज ऐका दिवस साजरा करणे का? म्हणजे अरे बहुत करते लोग। तुझ्यासाठी केक आणतात, तवा कोरा लुगडं लाते। लुगडं घालणारी आहे काय कधी माय? अरे नहीं तो फिर ड्रेस एकदम टकाटक, फुगे फोड़ने के, केक काटने का और फिर होटल में मस्तपैकी खाना खाने का। रेल का डब्बा, कचरा कुंडी, सोनी, ज्योति, केक सगळे आ रे, सगळे आ, लवकर या, लवकर या, लवकर या। हा बघा काय म्हणतोय ते। अरे काय झालं ओरडाय ना? बंदी चालू आहे माहित नाही का? सॉरी। परत 144 कलम लागायचा आणि समजे एकत्र दिसलो तर गोळीबार करून संचारबंदी डिक्लेअर करीन। तो टकल्या हैवान डेंजर बरं का। बघ ना किती मारलंय मला त्या हैवानानं। का मारलं? मी रडताना आई आई केलं म्हणून। बघितलं त्या टकल्याला ऐकू किती वावडा आहे? त्याला तर उलट टांगलं पाहिजे झाडाला, वटवागल्यासारखं। वटवागळच आहे तो, मेला। बस तो कायचा वटवा गुळ आहे? तो तर घुबड रात्रभर चीर आडत असतो। एवढंच काय तर झोपेत बोंबलतो मी। अरे आमच्याच बाजू बसतो रेडा, त्याच्यात मी दरकाडे फोडत असतो। मतलब एरीच प्रदूषित करता फोडत असतो। सकाळी झोप लागल्यावर बघून जमेत नाच बसते रात्रीसाठी। बंद करो यार एरेक्टर पुराण। त्या टकल्याला काय घाबरायचं? हो, तू कशाला घाबरशील? तू तर त्याची सोच आहेस ना। हे सोच म्हणजे का? सोन्याची चमची। हा, एकदम बरोबर शब्द काढलास। अगं तू तर त्याच्या पुढे पुढे करते, आमच्या चाहड्या करते। एक नंबरची चमची का म्हणून तो तुला गुलुगुलू करतो। आणि आमचं काय डब्या? अजून काय बोलायचं तुला? इतना ही है ना, तो मैं उसको जाके बता दूंगी। लेकिन अपन कुछ नहीं बोलेगा। हाँ बघा काय म्हणतो
माझा प्रश्न नंबर 1, आई म्हणजे काय? आणि दुसरा प्रश्न आहे, आपल्याच आईला आपण कसं ओळखायचं? या प्रश्नाची फटाफट. याची पकपक बंद करेल कोणीतरी. अरे रिक्टर सर येतोय. पळा नाहीतर शहीद व्हा. अरे मी अडकतो दरवेळी, मीच अडकतो. मी काय केलं? तुला मिरची म्हणत होता की आपण. जेव्हाचा दिवस घालायचा म्हणून ना रेल्वेच्या डब्यात फेकेल बरं का. सर तुमचा नाही हो सर, आईचा दिवस हो, आईचा दिवस. लग्या, अरे घाबरलो ना मी. असं काय करतोय रे तू? फाटली ना माझी तर. आपण ऐकत आहात रेडिओ मिरची. आणि रेक्टर सर गेले ग्राउंडवर. तोपर्यंत आपण ऐका रेडिओ मिरची. अरे 4-5 मिनिटचे पप्पा नावाच काढले पाहिजे. ओय, अरे सोच कुठे गेली? अरे गो, बरं काय केलं? दे 4 फटके अजून हिला. आता आपलं काही खरं नाही. समजा कार्यक्रम रिपोर्ट टेलिकास्ट होणार आपल्या समोर. मग काय होणार चिटिंग एकाची. घुबड बोलते क्या? अरे वटवागुळ बोलते क्या? एरिया में पोल्यूशन होता क्या? लगड्या मी काय नाही केलं ना वाचवणार. कुठ्या जायचं परत कचरा कुंडी आणि तिकडे मोक्का रडायचं राव. कशाला रडतोस? रडू नकोस रे बाळ, रडू नकोस. चल उठ. मी आहे ना, कशाला रडतोस? कुंडी रडू नकोस ना. मी जाते मरी आईच्या देवळा मागे. मी तर चांगल्या देवाच्या मागून आले, पण तुझं रेल्वेच्या डब्यात संडासाच्या बाजूला सापडला होतास ना? बोल बोल बोल. बंधन लय बोलायचं नाही. इथं कोण राजकुमार नाही आणि राजकन्या बी नाही. आपण सगळे म्हणजे रस्त्यावरची कुत्र्याची पिल्ले आहोत. आणि सगळं सोडा, ती सोच कुठे ते बघा. अरे त्या सोचला तर असा मारणार आहे ना मी, इतका मारणार आहे ना मी, थोबडच पाकडं करीन. गप. आपण ऐकत आहात रेडिओ मिरची. आणि तो इथेच येतो. सारखं काय झालं? सोन्याची चमची येते त्याच्यात ते पडलं. अरे सॉरी ना. ए बघा इकडे. हा आलो आलो. कळते का तुला? आली तर अटॅक करायचं बरं का तिच्यावर. हे करते तू. मित्रांनो, सापडली आम्हाला सोन्याची चमची. काय ग? हा? केलाय का आमच्या चहाला? अगं दादा, घाबरत आहे त्या घुगडाला. मार म्हणावं किती मारायचं ते. अगं पण का भक्तेच गडात टाकल्याची? हा? आता आम्ही काय तुझे दुश्मन आहेत का? ए नंदू, सोने की चमची, तुला थोडं जरी काही वाटत असेल ना तर त्वरित खरंच मिरच्या लावी ना खांदाबाज. आणि तू अगं तुला कळत नाही का ग? आपण सगळे इकडे कसं राहतो? अगं एकमेकांना सांभाळून घेतो. आणि तू येते आणि मध्येच पचकते. अरे डब्यापट्टी काय म्हणते ऐकून तर घेणं एकट्याचं. काय म्हणते? सरांनी आम्हाला काय शिक्षा दिली हे सांगायला आली तर प्रत्येकाने गावच्या किती चक्रा मारायच्या हे सांगायला आली तर मी नाही मारणार अरे घबरा रे तू. एक चक्कर मारली की मला चक्कर येते. ए नंदू, सोने की चमची. लग्न मी परवा पिक्चरला गेलेलो. ये किसने बताया उस टकल्या गे. मी परत सांगणार नाही, सांगितलं मी त्याला. तुझ्याशिवाय कोण सांगणार ग? सोच. आणि हो, तूच सगळं जाऊन त्या साऱ्यांना सांगतेस. तर हा आपण जेवत असताना नव्हती का म्हटली मिरची कमी आहे म्हणून. मी म्हणलं जेवणात मिरची कमी हाय तर त्या टाकलेला वाटलं की काय. अगं जेवणात कधी मिरची कमी असते का इथं? म्हणजे जेवणात मिरची कमी आहे. अगं मी भाजीचा एक घास खाल्ला की माझ्या काना नाकातून धूर येतो. आणि तू म्हणते की जेवणात मिरची कमी आहे. आमच्या तर कुठून अरे एक घास खाल्लं की 4 ते 5 दिवस तर पोट खराब असतं. म्हणजे जेवणात मिरची कमी आहे. ए नंदू, सोने की चमची, अब तो हमें ये बता तू उधर क्यों गई थी? अरे खरं तर सर, डोकं
तू आलीस आणि सगळं वातावरण खराब केलंस. अरे आम्ही जीवाला जीव देऊन राहायचो, आधी एकमेकाला सांभाळून घ्यायचो. तू आली, तू सगळं बिघडवलंस ग. अरे हा माझा पाय बघ ना, तो सुद्धा सोडलं नाही त्या टकल्यानं. तू का आली इथं? कशाला? मला काय हौस नाही खेळायची आणि कोणालाच नसते. माझे आई बाप मेले, मला यांना का ढकलून. तुम्ही काही म्हणाले, कोणाचा चमचा म्हणाला तर इतर काय, पण खरंच सांगते, नसलेल्या आईची शपथ घेऊन सांगते, कधीच तुमचे चाळे गेले नाही रे. अरे तो टकले डोंकावळा आहे, सगळ्यांना लक्ष ठेवत असतो. आता पण त्याचं लक्ष होतं आपल्यावर. फिर मैं इसके उसके पास और उसको बोला कि सर आज आम्हाला मदर्स डे साजरा करायचा. तो सच्ची ये क्या बोला वो? बोल ना, क्या बोला? सॉरी दोस्त. अरे यार, अरे टेंशन नहीं लेने का रे. वो क्या नहीं बोलता, आज अपन साजरा करणार हा मदर्स डे. अरे बोर्डच नाही सापडत आहे. मी एवढं सुंदर रंगवून ठेवलं होतं. अरे तू आंधळी आहेस की काय? तिथेच आहे बोर्ड. हे बघायला जाऊ रे. काय मिरच्या? ए, मिरच्या पटकन दे मला. अरे मी नाही ठेवला. तूच ठेवलं होतं. हे बघ, एवढं छान आहे. बघा ना. किती छान बघ टाकले, किती गोड दिसतोय. ते नीट हा त्याला हे थोडं नाही, बस अरे, झालं. अरे, अरे, झालं, अरे, करू. बस झालं, बस झालं. बोललो मी. मिरची पण सांगायचं किती होतं? मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. हा बोर्ड बघा कसा रंगवलाय केकीने. एकदम मदत दे की फिर आती या ती. अरे सब फेल हो गया, फेल. अरे आज है भाई, आज मात्र दिन नाही, मातृदिन पाहिजे होते. असं काय करता तुम्ही? हा? आपल्यासाठी काय? आपल्यासाठी कोणी सारखंच आहे. आम्ही मात्र विरहित आणि मित्र विरहित. हे विरहित म्हणजे रे? विरहित म्हणजे न सणे. हे बघ, कुंडी विरहित तू म्हणजे कुंडीतून तू गायब. कुंडी कशाला गायब? गायबीची माय, गायबीचा बाप. हा मात्र इथं. आला परत मातृ शब्द. अरे आपल्या आसपास मातृभाव संचारलेला असल्यामुळे आपल्याला सातत्याने त्याचा भास होतो आणि त्यामधून आपल्या भावना संवेदनाने या भवसागर होते. ओय! अरे हिची माय काय लेखिका होती का? डोक्याला झंझणी आला ना. उगाच आपले भावना संवेदना ग. फक्त हुशार असल्याचा आवारायचा. आणि ते टाकलेलं काही ठेवलंय का व्यक्त करायला? म्हणून ती भाव सागर इथे नुसतं डोळ्यात साचलेलं सागर. तर मित्रांनो, आपापसातील वाद दूर करा आणि नव्याने सुरुवात करा. मी तुम्हाला विचारले होते 2 प्रश्न. हो मला लक्षात आहे, मला लक्षात आहे. बोल. पहिला प्रश्न होता की आई म्हणजे काय? काय? आणि दुसरा प्रश्न होता की आपल्याच आईला आपण कसं ओळखायचं? कसं? धन्यवाद. एक मिनिट. खाली बसा सगळे. खाली बसा. मी नाही बसणार. गप्प मार. आता ऐका, नीट ऐका. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आईचा शोध. आईचा शोध.
कुठून कित्येक आले, पण खरंच सांगते, आमची ना थोडी माय झाली, आमची ना थोडी माय झाली, आमची ना थोडी माय झाली. काय बाबा, मला ही कविता बिलकुल आवडली नाही. मी काय म्हणते, काय? आपण आई म्हणजे कल्पतरू असं पाठवलं तर अगं तुला किती वेळा सांगितलेलं हाय छापलेलं बोलायचं नाही. अरे मग व्याख्या ही छापलेलीच असते ना. अरे हो, बरोबर हिचं व्याख्या तर छापलेलीच असते. काय तू गप्पा काय आणि तू रे, किती वेळा सांगितलं छापलेली आहे की व्याख्या नाही चाहिए. तेच. अनुभवाला असेल ना कोणाला कसा असतो आईचा अनुभव? मी सांगू, सांग. तू मोठी झाल्यावर आई होशील ना तेव्हा अनुभव सगळ्यांना सांग. ए दादा, मी आई होणारच नाही का? अगं तू कारण तिने मला वाईट टाकलं होतं. ए हट यार. अरे पण आपण काही श्रद्धांजली वाहणार आहे का मम्मीला? मेली का नाही हे कळायला नको का? अरे त्याशिवाय कशी वाहणार श्रद्धांजली? अरे पण आपल्यासाठी तर ती आपल्याला जन्मच देते ना. डब्या, ए डब्या, तुझी आई इथं येतेय. काय शामचे? म्हणजे अरे वो देख ना, इधर ही चारी है. डब्बा उर्फ श्यामच्या आईची एंट्री होते. हा सण साजरा होणारच. तुम्ही माझ्यासोबत आहात. मी आहे रेडिओ मिर्ची. 3 cheers for श्यामची आई. हुर्रे, श्यामची आई, श्यामची आई, श्यामची आई. जरी पितांबर तिला फाडलो, द्रौपदीचे बंधू शोभला नारायण, द्रौपदीचे बंधू शोभला नारायण, भद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. कुठं आहे माझा बादशाह? जा जा बाळशा, आईच्या पायाला स्पर्श कर आणि मोठा हो, पण जरा जपून जा. जा. मावशी आहो नमस्कार करते. श्यामराज तर तुमच्या पाया पडायला. का रे बाळा, माझे हेच का संस्कार झाले तुझ्यावर? अरे कोणाच्याही पाया पडायला लाज वाटू नये. हो त्या टकल्या डोंगवळ्याच्या सुद्धा जे मी होऊ नाही येऊ शकता. शकणार नाही. असले शब्द शोभत नाही तुम्हा घरंदाज मुलांची तोंडी. चांगल्या घरचे ना तुम्ही? एकदम घरंदाज घरानं उकिरड्यावर राहणारे आम्ही. चांगली भाषा हीच आमची भाषा. नंदिनी देवी, ऐक का बोललं तुझं शरीर? अशी ही बेकार भाषा का म्हणली तुझ्या तोंडी? आई, एकही अपशब्द वापरलेला नाही आम्ही. आई माई करून कोणती शिवी सुद्धा दिली नाही आम्ही. आणि हे शरीर कोळलं नाहीये, जळलंय आमचं. हं? अरे बाळा, असं काय बोलणं झालं रे तुझं? ए मम्मी, हे तुझी पकपक बंद कर का आता बस. तूच ती कविता म्हणायचंस ना? आई माझा गुरु, आई कल्पतरू, प्रेमाचा सागर. या जगाकडे प्रेमाने बघ. मननावरच नाही तर गाय गुरांवरही प्रेम कर. अगं ज्या माणसाने आम्हाला गाई गुरांसारखं वागवलं त्यावर कसं प्रेम करायचं ग? ज्या समाजाने आम्हाला वाईट टाकलं, अगं रस्त्यावर फेकलं, त्या समाजावर कसं प्रेम करायचं? अगं हे तरी शिकव मला. आई, जरा शिकवशील का आम्हाला? बाळांनी डोळे उघडे ठेवून बघा. जशा वाईट घटना दिसतात
वादळे झालो आम्ही, दिसत नाही आम्हाला प्रेम. आई, आज तुम्ही आम्हा मुलांमध्ये आला. कसं वाटतंय तुम्हाला? या मुलीच्या श्रोत्यांना काय सल्ला देणार? काय सल्ले विचारतोस तिला? यांनी, अरे मिरची यांनी तर फक्त सल्ले देण्याचं काम केलेलं आहे. सल्ले विचारतोस? श्याम, लाज वाटते आपल्या मातोश्रीबद्दल असे उद्गार काढताना? तुला कशाला? मलाच लाज वाटते. शरम वाटते तुझा सारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. आई, अगं तुला लाज वाटली म्हणूनच इथे आणून टाकलंस आम्हाला. बोल ना, गप्प गायस. अरे ती तुझी आई आहे. तुला 9 महिने आपल्या पोटात वाढविलं, जपलं, आणि तू तिला उलट बोलतोस? नाही, माफी मागे माझ्यासाठी. गबरे दबे, कुछ जरूरत नाही तुझी माफी मागणे की. 9 महिने पोटात सांभाळलं, मग जन्म दिल्यावर काय झालं? मला असं वाटतं की श्याम चुकीला आहे. आणि मोठ्या माणसांच्या चुका नेहमी पदरातच घालायच्या असतात. बाई, तू जे काय बोलली ना सगळं डोक्यावरून गेलं. अरे ती कवित्रीची पोरगी असून ना, तिने आईवर लय लेख वाचलेले आहेत. तिचं तिलाच कळतं, आपल्यालाच तर कळत रे. मी इथं आले होते तुमच्यात रमायला, पण तुम्ही तुमचीच घाणेरडी मांडत आहात. मग मी तरी काय करू? ए मम्मी, तुझा प्रॉब्लेम काय ग? हे बघ, हे तर ठाऊक नाही आम्हाला. अगं पण आम्ही काय चूक केली की अगं हे सडकं जीवन आमच्या नशिबाला मिळालं. सर्वांनाच दुःख आहे रे बाळा. कशाचं दुःख? दुःख फक्त आम्हालाच. परवा गेली पौर्णिमा, सुटली, मस्त लाल भडक रंगाच्या टोयोटा गाडीत बसून गेली. हे लंगड्या, किती भारी गाडी असेल ना ती. आपल्याला एक जग्गर तरी मारली असती त्याने. अरे कुंड्या, आपण अशी लंगडे कुरू. अरे पौर्णिमा सुंदर होती रे, म्हणून घेतलं दत्तक त्यांनी तिला. आपण असेच विनाई बागची. बाळांनो, असे नाराज होऊ नका. आज आईचा दिवस. अगं म्हणूनच तर तुला इथे बोलवलं. आम्ही तर कोर्टात खेचणार होतो, पण तो टाकला हिटलर, त्यांनी परवानगी नसती दिली. आणि समजा दिल्ली बी असती ना, तोच जर सापडला असता. तू काय नाही दिली? अरे एवढी मोठी मोठी भांडी मलाच घासायला लावतो. रोज खरं तर मीच काढायचं का? मातोश्री, या तुम्ही, लय झालं तुमचं, या. जाता जाता एकच सांगेन, आई वडिलांच्या धर्मभावनांसाठी तुम्ही हजामत करून घ्यावी. अगं आई, कोणाची धर्मभावना? अगं कसली धर्मभावना? आई वडिलांची. मातृपितृऋण ह्या जगात सर्वात मोठी धर्मभावना आहे बाळांनी. मतलब हमेशा पेट पाल भी नहीं बचेगा. आणखी एक, जशी पायाला घाण लागू नये म्हणून जगतो, तशी मनालाही घाण लागू नये म्हणून जगू. येते मी. श्याम, जशी पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसं अधूनमधून मनही साफ कर. हा, येते मी. जा. ठीक आहे माते. अगं तू आमच्या कोणत्या मनाचा विचार केलास? आम्हाला तर आमच्या आई बाबाचं नाव सांगता येऊ नये. अगं यापेक्षा नशीब कोणतं वाईट असतं? का केलंस असं? अगं का केलंस असं? काय गुन्हा केला? काय गुन्हा केला म्हणून ही
आम्ही ओळखू शकू का ग तुला? आपण ऐकत आहात रेडिओ मिरची. मित्रांनो, आतापर्यंत माझ्याकडे बरेच SMS आले, पण त्यातून कोणीही बरोबर उत्तरे दिलेली नाही. हा, काही लोकांना उत्तरे दिले, पण ते आपल्या हिशोबाने बरोबर नाही. असो, तुम्ही माझ्यासोबत राहा. मी आहे रेडिओ मिरची. ए मीचे उत्तर खाली. ज्योती बस बस अरे बस ना. एकच नंबर रोल केला. मजा झाली एकदम. अरे डब्या, तुझं धबधबा वाजवलं रे. मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून अशी वागण्याची. ए मम्मी बासा आता बास. रोल मधनं बाहेर पड ग. अगं मी काय तुझा मुलगा शोभतो का? ए ज्योती, ज्योती रडू नको. रडण्या इतपत काहीच झालं नाही. म्हणे काहीच झालं नाही. ऐ तुझी काय पूजा करायला लागत होती की काय? हो, करायला लागत होती. ज्योती म्हणून नाही तर नाही म्हणून. टप्प्या मेलास तू, भेटली तुला तर काही. चाल चल. चेष्टा करू नका. आई झाल्याशिवाय नाही कळत रे ते. तुम्ही तिचा दिवस साजरा करणार का केस दाखल करणार तिच्यावर? हमने क्या करना चाहिए था हमारी माँ? अरे वही जो सब्जेक्ट करते ये अरे तिला गिफ्ट द्यायचं आणि एन्जॉय करायचं. तुम्ही सगळे माझ्याबरोबर एन्जॉय कराच. मी आहे रेडिओ मिरची. मिरची गप. ऐका चारोळी. ऐका खरंच सांगते रेडिओ मिरची, आजचा प्रश्न लय भारी आहे. खरंच सांगते रेडिओ मिरची, आजचा प्रश्न लय भारी आहे. पण आमच्या आईचा शोध अजूनही जारी आहे. आमच्या आम्हीच झालो आभाळ. आमचा आम्हीच केला सांभाळ. त्यांनी मात्र पोटरीवर छड्या दिल्या, उपाशी ठेवलं. पण खरंच सांगते, आमची ना कोणी माय झालं. आमची ना कोणी माय झालं. आमची ना कोणी माय झालं. सांगते रेडिओ मिरची, आजचा प्रश्न लय भारी हाय, पण आमच्या इथं शोध अजूनही जारी हाय. इकडे सगळे अरे एक पोरगा बाहेर आपल्यावर नजर ठेवून हाय. मला वाटतं तोच असणार आहे ते टकल्याचा लपनची हात से निकल जाएगा. ये योगा वो अपने सारे खबरों उस टकल्या को देने वाला. ए बाजूला वळ, बाजूला वळ. माझा ऐका बोल. त्याच्याकडे डायरेक्ट लक्ष देऊ नका. हा? आपला आपला कार्यक्रम चालू ठेवा. आपण वेळ बघू आणि मग सोक्ष मोक्ष राहू. अरे लंगड्या, सोक्ष मोक्षला आलं तुझी माय नाही काही. तुझीच माय. अडवया लागल्याची माय. कोणती काय काय? आय ज्योती एक मिनिट थांब. या आईचा कायचा क्रॉस कॉम्बिनेशन. कुंती काही ज्या माय नाही कुछ. मला पण नाही माहिती. बघू बघू बघू. राम, माझी इच्छा नसतानाही मी तुला या वनवासात टाकलं. मला माफ कर रे मित्र. ए, कोणता वनवास? हे आहे. अरे कशाचा वनवास? अरे मीच कुंती आणि मीच. काही बरोबर का? कसं कळलं शलिकरा? काय पटकन लक्षात राहतं आमचे. तू तर मात्र आता सावत्र झालीस ग. ए पोट भरणार आहे तो. आज
अर्जुन शूर दिसावा म्हणून रामायण महाभारत घडले. नाही रे, सूत पुत्र राधे, मला माफ कर. तेव्हापासून आमच्या नशिबात निसटत जीवन आलं. अरे तेव्हा पांडव होते, आता डोंबावळे आहेत. वनवासात पाठवलं पण चपला पण नेऊ दिल्या नाही. भरत म्हटला की इथेच ठेवा, पूजा करतो. आणि आम्ही काटे टोचत फिरतोय रे. आणि का कशामुळे हा त्रास आम्हाला? अरे राम होणं, मोठं होणं हा आमचा दोष. सूर्यापासून जन्माला आलो हा आमचा दोष. सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, पण त्याने सुद्धा कधी उजळ माथ्याने सांगितलं नाही की होय मीच तुझा बाप. बापाबद्दल ही भाषा. शिकलीस माते, मग काय एवढं वाटतं तर का झाकून ठेवलंय तुझं तोंड? अरे तू पण आमच्याच बोलावं आलीस ना, तू कधी आली असते स्वतःहून इथे. पण मला माफ करा, विसरा सगळं. अरे कसं विसरायचं आणि काय काय विसरायचं? केवळ आई बापांमुळे आमच्या वेळ आली. अरे आईच्या दुधाची चव कशी असते कोण सांगणार आम्हाला? प्रेम म्हणजे काय कोण सांगणार आम्हाला? तिच्या हातची भाकर कोण खाऊ घालणार आम्हाला? अरे तिने आपल्या पिल्लांना दाणं भरवताना पाहिलं की काहीच तुटते आमची. कसं विसरायचं? क्या ये सारी रडारड? कभी कभी हसो. मला वाटलं काहीतरी मोठा सण असेल, कोणीतरी काहीतरी गोड खायला आणेल. अरे समजा कोणी आणलं बी असतं ना, तर त्याच्यातला एवढं आणलं ना, त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त मारलं तर टाकल्याने काढलं असता. एक आता लक्ष दिलाय का? पुढचा कडवं जाळी. हा, खरंच सांगते रेडिओ मिर्ची, आजचा प्रश्न लय भारी हाय, पण आमच्या आईचा शोध अजूनही हाय. सणासुदीला पुण्यतिथीला बरेचसे दाते येतात, गोड थोड देऊन जातात. रात्री जेव्हा ताप येतो तेव्हा ना आमची कोणी आय असतं आणि ना कोणी माय. टाळ्या वाजवा. थँक्यू. अरे पण मला तर ही कविता एवढी काही खास नाही. हे तू गप्प आहे यार. आम्ही काय म्हणतो, काहीतरी रील पाहिजे की म्हणा. माझ्याकडे काही आहे. आपण त्या टकल्याच्या टकल्यावर रेडियमचा पट्टा चिटकवू. एक मिनिट, पण डबे रेडियमचा पट्टा चिटकवल्यावर काय होईल रे? अगं त्यांनी आहे ना, तो टकला कुठे पण फिरला ना, त्याचं टक्कल चमकेल आणि लगेच सिग्नल मिळेल. कुठे गेला? अरे तो टाकल्याचा जासूस होता. ओरे. चांगला हातात आला होता, पण पायाने धाक दिला. अरे तुला कोणी सांगितलं त्याला पकडायला जायला? तुला स्वतःलाच पकडून चालायला लागतं आणि चालला तिथे त्याला पकडायला. बस बरं आता. मी आता पाहिलं त्याला. ते पाय तिथेच तो. तिथेच पाय ना. तिथं खाली बघतो आपलं. हसतो परत. अरे! ए थांबा. मी बोलू लागतो इकडे ये. तिथं काही दावत आहे पण मी बोलून आणतो त्याला. हे माझं आहे का? बोल. त्याचं लक्ष नाही. हे पाहून दोन जण तिकडे जा. चालेल. आपण इकडे खेळ खेळू. ज्याने त्याचं लक्ष आपल्याकडेच आहे. बरोबर बरोबर. बरोबर. ऐका. बोल. पण मग गेम असं कसं इंटरेस्टिंग असलं पाहिजे. मग मी काय म्हणते, काय? अंताक्षरी खेळूया. आली परत पांचट अंताक्षरी. म्हणजे काय? म्हणजे काय? आपली बोंबला बोंबल ऐकून असतो फरार व्हायचा. माझं ऐका. आपला खेळ
तसंच चालू द्या. मी तुम्हाला विचारले होते 2 प्रश्न. अहो प्रश्न आम्हाला पाठ आहे. कॉपी करून उत्तर मात्र सापडत नाही. ऐका पुढचं कडवं. खरंच सांगते रेडिओ मिरची असा प्रश्न लय माहीत आहे. पण आमच्या आईचा शोध अजून विचारी आहे. किती तरारणारी एकाची होळी, वाहून नेणारा अफाट सागर. आमचा बाप, आमची आई, आमची आम्हीच मायेचा सागर. आता मात्र आवडली मला तुझी कविता. छान होती हं. खरंच खूप छान ते होती. सगळं सोडा. माझं ऐका. हा बोल. खेळायला पुन्हा एकदा सुरुवात करूया. या. माँ, मुझे गले लगो माँ. मुझे सीने से लगाओ. माँ, मुझे पहचान माँ. शी हठात बाजूला सरक. कुणाला आई म्हणता रे? मी या असल्या घाणेरड्या मुलांची आई. शक्य तरी आहे काय? ये हरगिज नहीं हो सकता. माँ, मुझे पहचानो माँ. मैं तेरा चिंटू. और मैं तेरा पिंटू. तू मुझे प्यार से मिठाई खिलाती थी. गाजर का हलवा. आलू के पराठे कहाँ है माँ? अरे मुझे इन कमीनों बच्चों से छुड़ा हो रही है. देखो मेरे गले में पड़ रहा है. मी तुमची आई नहीं. इतनी कैसे बेवफा हो सकती है मेरी माँ? अपने बच्चे को अपने पहचान सकती. अरे चिंटू पिंटू, तुम दोनों का वो फोटो दिखाना, बचपन का मम्मी के साथ वाला. हाँ, वो फोटो फट गया. उसके टुकड़े टुकड़े हो गए मेरे दिल की तरह. वो फोटो जल गया और उसकी आग अभी भी मेरे दिल में धधक रही है. अरे मी तुमची आई असूच नाही शकत. क्यों क्यों क्यों? क्योंकि तुमच्या आणि माझ्यामध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे. ए, माँ बेटे के रिश्ते के बीच में एक दीवार कैसी? भैया मुन्ना तोड़ दे दीवारी. आई, आठवतो दिवस रामपूरची जत्रा होती. तू, मी, पिंटू आणि अब्बाजान. रामपूरची जत्रा. तू मी चिंटू आणि बापू. बापू आणि अब्बाजान येतील कशाला रामपूरच्या जत्रेत? अगं, बापू आणि अब्बा म्हणजे दोघांचे बाबा. मग आपण देवाचे दर्शन घेतले. टंग. आणि तू मला. फुगे फुगे फुगे. फुगे 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 फुगे. आणि मग अचानक डाकूचा हमला झाला. हमला. लूटा इसको बचाओ. मग आपण दूर झालो. आज 10-12 वर्षानंतर भेटली आई. मी तिला विसरून नाही शकत. चल सर हिंदी पिक्चरची स्टोरी सांगतो मला. मी तुमची आई म्हणे. कोणाचीच आई नाही मी. आई, तुझ्या दोन्ही मुलांचा जन्म कुठे सांग. मग बघ. नाच होते मागे होते. त्यांच्या दोघांच्या मांडीवर तुळशीपत्र होतं. दाखवू तुला. मी तुझी मांडी बघू म्हणे. आई नाही मी तुझी. तुळशीपत्र तरी पाहून जा. तुझ्या पोरांना सोबत घेऊन जा. मेले माझे पोरं. नहीं चाहिए मुझे बच्चे. अरे माँ
ऐका माझं बस बस बस. आणि काय ते हं? का मारलं म्हणतो आमच्या चाड्या त्या टाकल्याजवळ करतेस का तू सांग खरं सांग खरं सांग. ए उठ रे बाजूला हा. उठ ए उठ रे उठ माझे. हा मग इकडं काय श्रीखंडपुरीचं जेवण होतं. कशाला आला कशाला आला कशाला आला. तुम्ही कोणता दिवस साजरा करताय हे पाहायला आलो होतो मी इथं. अच्छा ए मित्रांनो याला काय शिक्षा द्यायची. ए ए मी सांगतो हा हे सांगेल. अरे यार. हा, आलं हा बस. मिरची जादू एक मिनिट बोल. झाडाला उलटच तावड माझा ऐका माझा ऐका. ए बस रे तू बोल. आपण गेला ना त्या पडक्या विहिरीत ढकलून देऊ. रात्रभर बस मला बोंबलत. माझ्या डोक्यात आलं बरं का त्या पडके विहिरी का हा. वटवा आदळ वटवा गुळ वटवा पुण्या. अरे यार, जा रे. जा रे. कोणत्या पार्टीत? मी तुमच्या ए, पायात ए, पडतो. चड्डी काढतो माझी. बस गं. याला ना चांगला हिसका दाखवायलाच पाहिजे. चड्डीवर म्हणजे पहिली तर तार काढणार नाही हो. मी आईची शपथ घेऊन सांगतो मी सरांना काहीच नाही सांगणार. आईवर आमचा विश्वास नाही. मग कोणाची शपथ घेऊ तुम्ही ए, सांगा. ए, आत खाली कर. शपथेवर आमचा विश्वास नाही. मला सोडा माझी आई मला वाट पाहत असेल. आईकडे वाट असते का येणे हे काहीच नाही बोलतो. मी खूप खूप रडले. खरंच खूप रडेल ती. प्लीज माझ्या शिवाय जेवणार पण नाही. खरंच जेवणात पण नाही तुझ्याशिवाय. जर का मी नाही भेटलो तर ती जीव देईल. खरंच जीव देईल. ए गप्प तू. आणि नाटक करू नका. तुला सांगितलं नाटक नको करू बरं का. कोणती आई अशी असते तू सांग बरं. सगळ्या आया अशाच असतात. चल रे. तुम्ही फक्त दुष्ट आया रंगवल्या. तुम्ही ती कविता वाचलीये. आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते. अत्रेंची दिनुसफील गोष्ट वाचली कधी? वी.स. खांडेकरांची घट्टी वाचली कधी? माधव जुलेंच्या कविता वाचल्यात? श्यामच्या आईने तर एक पिढी घडवली. हे लक्षात घ्या. पण आम्हाला तर आईच नाही. मग आम्ही काय करायचं? मला तरी कुठं आई म्हणजे तुला पण आहे नाही. आहे पण आणि नाही पण. माझ्यासारख्या असंख्य मुलांना दत्तक घेणाऱ्या त्या सिंधुताई सपकाळ हीच माझी आई. जन्म देणारी देवकी वेगळी आणि माया लावणारी यशोदा मैया वेगळी. मनातून हे सगळं काढून टाका. मी सुद्धा अनाथ होतो. आता मला पण आई आहे आणि तुम्हालाही मिळेल. खरंच आम्हाला पण आई मिळेल. कशी असेल ती. प्रेम करेल आमच्यावर. ए, मला पण आई पाहिजे गोरी गोरी काय. अरे आपण तो ब्लॅक ब्युटी में चले. अरे पण एवढे सगळ्यांना कसं काय भेटणार वाया. एक मांडी 100 ध्रुव असला हिशोब बराड. आदळपद आणि आईची मांडी यात आम्हाला थारायला. म्हणून म्हणते रेडिओ मिरची आजचा प्रश्न लय भारी आहे. पण आमच्या आईचा शोध अजून विचारी आहे. पण आमच्या आईचा शोध अजून विचारी आहे. पण आमच्या आईचा शोध अजून विचारी आहे. आम्ही ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर सादर करत होतो मदर्स डे. लेखक धनंजय सर देशपांडे. मिरची अथर्व खिलारे. नंदू इशिता उर्फ. लंगड्या प्रथमेश पाटील. डबा पृथ्वी कोल्हे. केतकी इशिता सारगा. सोनी प्रणवी बनाव. पिंटू सुजल गुंजाळ. ज्योती
उमा पानसरे, पोरगा व्रजराज गुंगा, कुंड्या प्रियांशु गुग, नेपथ्य व प्रकाश योजना क्षितिज महापात्रा, दिग्दर्शन गणेश भांगरे. मदर्स डे.